तर सकाळचे आता 7:15 वाजलेले आहेत. तर वातावरण बघा किती सुंदर आहे. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगली जावी. तर मित्रांनो, गुढीपाडव्याची मला तयारी करायची आता आणि माझं लहान बाळ आहे ते झोपलेलं पण आहे. तर तो उठायच्या आधी मला सगळं आवरून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. आमच्याकडे कोणताही सण साजरा करायचा असेल तर त्याची सुरुवात अंगण सारवण्यापासून होते. पण आमचे अंगण सारवून थोडे दिवस झाले होते, म्हणून फक्त मी तुळशीसमोर शिंतोडा मारल्यासारखं थोडं सारवून घेतलं. तर माझी आता सगळी तयारी झाली आहे आणि मी आता फ्रेश होऊन येते, आंघोळ विंघोळ सगळं करून येते आणि त्यानंतर आपल्याला गुढीपाडव्याची पण सगळी तयारी करायची आहे. तर आता पूजा करणार आहे. तर माझं सगळं आवरेपर्यंत मिस्टरांनी पूजा पण करून घेतली आहे. गुढी वस्त्र, फुलांच्या माळा, कडुलिंबाची आणि आंब्याची डहाळी हे सर्व आम्ही लावून घेतो. आणि हे सर्व लावून झाल्यावर स्वस्तिक लावलेला कळस वरती लावून आमची गुढी तयार आहे. तर आता आम्ही गुढी वर चढवून घेतो. तर बघा, ए बाळ ओले, हा दादा, माझी सोनू, काय चाललंय काय चाललंय? देवबाप्पा करतोय. ते माती टाकली त्यात, हे टाक आख. हा देवबाप्पा पा कर, पाव पाव. खरं बिल बिल बरं यो बिल बिल खोयाचं आहे. बिल ए बिल 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 तर मी आता आपल्या दरवाजावर लावायला तोरण बनवते आंब्याच्या पानापासून आणि झेंडूच्या फुलापासून. तर बघा, तर मधून अशी पाने लावून घ्यायची. माझी बहीण आहे ती खूप छान हे करते, फुलांची हार, फुलांची माळा, सर्व काही खूप छान करते ती. तर बघा मित्रांनो, ही दाराची तोरण तयार झाले. कसं झाले कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण तिकडे वरती लावूया.
तर बघा मित्रांनो, ह्याचं काय चालू आहे, टँग हो असं बनवून फ्रीजमध्ये ठेवतो आणि दिवसभर पितो. हातलाय ना पावपा गुरुजी आणि पावपा गुरुजीने जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल पांडुरंगा, जय हरी विठ्ठल पांडुरंगा. ये बाहेर ये, यो. तुळशी समोर थोडीशी रांगोळी काढून घेते. तर बघा इकडे त्याचं काम चालू आहे. तर गुढीपूजा झाली आहे बघा. तर मित्रांनो, पूजा वगैरे आमची झाली आहे आणि आत्ता मी थोडी जेवणाची तयारी करते. नैवेद्यासाठी थोडं जेवण बनवलं आहे मी आणि आता थोडं पुरणपोळी वगैरे करायची आहे. तर बघा, तर इकडे डाळ कुकरमध्ये ठेवलेली आहे. तर पुऱ्यांसाठी पीठ मळून ठेवलेलं आहे. आता आपण पुऱ्या करून घेऊया. पुरी कशी टम्म फुललेली आहे. तर बघूया यांचं काय चालू आहे. तर आडसर खायचं काम चालू आहे. मामा मामा जरा आता पुरणपोळीची तयारी करून घेते. थोडं गूळ शिनून घेते. पुरणपोळी तयार आहे. आता आपण नैवेद्य दाखवूया. सगळं जेवण तयार झालेलं आहे. दाखवा, पुऱ्या केलेल्या आहेत. हे बघा खतखते, बघा भाजी. तर आपण नैवेद्य दाखवूया आता. तर बघा मित्रांनो, नैवेद्य तयार आहे आणि आमच्या गुढीला नैवेद्य दाखवायचं चालू आहे. मित्रांनो, तर आमचं जेवण झालेलं आहे आणि तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.